नमस्कार, तुमचे स्वागत आहे पूनम बेसिक रेसिपीजमध्ये। आज आपण मसाला भेंडी करणार आहोत। अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग बघून घेऊयात मसाला भेंडी कशी करायची ते। तर सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। इथे थोडंसं तेलाचा वापर मी जास्त करणार आहे। आपल्याला भेंडी ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आधी, त्यामुळे मी तेल जास्त घेतलेलं आहे। तर इथे तेल तापलेलं आहे। मी इथे भेंडी चिरून घेतलेली आहे। मी स्वच्छ धुवून पुसून ही भेंडी या पद्धतीने चिरून घेतली आहे। आता मी ही सर्व तेलात टाकून घेणार आहे आणि आपल्याला ही व्यवस्थित अशी 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये। ही मी व्यवस्थित अशी तेलात फ्राय करून घेते। तर तुम्ही इथे बघू शकतात आपली भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे। ती आहे खरं तर ही भेंडी तेलामध्ये तळून घेतली जाते, पण मी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे ही। आता मी ही यातून काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी भेंडी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली फ्राय। आता आपण त्याच कढईमध्ये सर्वात आधी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी। आता तेलाचा वापर मी जास्त करणार नाही आहे। त्यात मी मोहरी टाकणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं, जिरं व्यवस्थित तडतडलं आहे। आता मी त्यात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। हे आपण व्यवस्थित परतवून घेऊयात। आता मी यात इथे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, ते मी यात टाकणार आहे। हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तर इथे कांदा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे, तो गुलाबीसर झालेला आहे। आता मी यावेळी यात 1 छोटा चमचा हळद, 1 चम्मच मी लाल तिखट टाकणार आहे, 1 मोठा चमचा धना पावडर आहे ही मी टाकणार आहे। आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात कांद्यामध्ये अशा पद्धतीने। हे बघा, इथे हे व्यवस्थित परतवून झालेलं आहे। आता मी यावेळी यात जी आपण फ्राय केलेली भेंडी आहे तेलामध्ये, ती आपण यात टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर मी आता याच वेळी याच्यात हा शेंगदाण्याचा कूट आहे 4 चमचे, तो मी टाकणार आहे। साधारण मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे चिरून। त्यानंतर हा ओला नारळ आहे, जो मी मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। तसेच मी यावेळी यात आता मीठ टाकणार आहे चवीनुसार। तसेच इथे 1 छोटा चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे, ती देखील याच वेळेस मी टाकणार आहे। 1 छोटा चमचा टाकायची आहे आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर। आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा, मी भेंडी व्यवस्थित इथे परतवून घेतली आहे। आता मी सगळ्यात शेवटी यात छोटा अर्धा चमचा मी यात गरम मसाला टाकणार आहे। आता आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे आमचूर पावडर घरात नसेल, तुम्ही इथे लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता। आता मी ही भेंडी 2 मिनिटं फक्त वाफवून घेणार आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं झाले आहे। आता आपण भेंडी बघून घेऊयात। आपली भेंडी व्यवस्थित वाफलेली आहे। तर आपली इथे मसाला भेंडीची रेसिपी रेडी आहे। अतिशय चविष्ट अशी आपली मसाला भेंडी तयार आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर तुम्ही इथे बघू शकतात अशा प्रकारे आपली झटपट अशी होणारी ही मसाला भेंडी रेडी आहे। अतिशय चविष्ट लागते। एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।